मुंबईतील दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांवरील अमराठी फलकांविरोधात मुंबई महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली असली तरी दुकाने आणि आस्थापना खात्यात तब्बल 55% पदे रिक्त असल्याने मनुष्यबळाचा मोठा अभाव निर्माण झाला। या विभागातील 127 निरीक्षक पदांपैकी केवळ 57 पदे कार्यरत असून उपलब्ध कर्मचाऱ्यांवर जनगणनेच्या कामाचाही बोजा असल्यामुळे मराठी पाट्यांच्या कारवाईचा वेग मंदावण्याची शक्यता आहे। उल्हासनगर कॅम्प 3 मधील पंचमुखी या अति धोकादायक घोषित केलेल्या इमारतीचे पाडकाम सुरू असताना इमारतीचा एक मोठा भाग अचानक शेजारील 20 घरांवर कोसळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। अग्निशमन दलाने तत्काळ तत्परता दाखवून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढल्यामुळे मोठी जीवितहानी थोडक्यात टळली असून महापालिका आयुक्तांनी या निष्काळजीपणाची गंभीर दखल घेत ठेकेदाराविरुद्ध चौकशीचे आदेश दिले आहेत। पालघर नगर परिषदेने शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अनधिकृत फेरीवाले आणि वाढीव बांधकामे करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचे आश्वासन देऊन 2 महिने उलटले तरी प्रशासकीय उदासीनतेमुळे परिस्थिती जशीच्या तशी आहे। रेखीय स्थानक परिसर, माहीम रोड आणि मनोर रोडवर विक्रेत्यांनी पादचारी पथ आणि रस्त्यांचा निम्मा भाग व्यापल्यामुळे रोज अपघात घडत असून पावसाळ्यात ही समस्या अधिक बिकट होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। किल्ले रायगड येथे 5 आणि 6 जून रोजी होणाऱ्या श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या लाखो शिवभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मुंबई गोवा महामार्गासह प्रमुख मार्गांवर जड अवजड वाहनांना वाहतूक बंदी लागू केली आहे। ही बंदी 5 जून रोजी सायंकाळी 4 ते 6 जून रोजी रात्री 10 वाजेपर्यंत लागू राहील। मात्र दूध, औषधे आणि पेट्रोल, डिझेल यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांना यातून सूट देण्यात आली आहे। दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्र किनाऱ्यावरील वाळूमध्ये कार नेऊन हुल्लडबाजी करणे पर्यटकांच्या चांगलंच अंगलट आले असून भरतीच्या पाण्यात अडकलेली ही कार स्थानिक ग्रामस्थांनी तत्परता दाखवून सुरक्षित बाहेर काढली। या बचाव कार्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून किनाऱ्यावर गाड्या नेणाऱ्या अशा बेशिस्त पर्यटकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे।